विद्यार्थी मित्रांनो, परीस करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ 2018च्या पेपरमधील फक्त गणितावरील प्रश्न सोडवले होते। या व्हिडिओमध्ये आपण त्याच पेपरमधील बुद्धिमत्ता विषयावरील प्रश्न सोडवणार आहोत। चला तर जास्त वेळ न घालवता पेपर सोडवायला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, एका छायाचित्रातील पुरुषाला पाहून एक महिला सांगत आहे की याच्या भावाचे वडील माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे। तर त्या महिलेचे व छायाचित्रातील पुरुषाचे नातेसंबंध काय? छायाचित्रातील पुरुषाला पाहून ती महिला सांगते की त्याच्या भावाचे याच्या भावाचे, याच्या म्हणजे कोणाच्या, तर छायाचित्रात जो पुरुष आहे त्या पुरुषाच्या भावाचे वडील। आता बघा, पुरुषाच्या भावाचे वडील म्हणजे त्या पुरुषाचेच वडील सुद्धा, कारण की आपल्या भावाचे आणि आपले वडील हे एकच असतात। त्याप्रमाणे इथे पुरुष आणि त्याचे भाऊ यांचे वडील एकच आहे। तर हे वडील जे आहेत हे कोण आहेत, तर ती महिला सांगते की माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा। माझ्या म्हणजे कोणाच्या, त्या महिलेच्या, तिचे जे आजोबा आहेत या आजोबांचा एकुलता एक मुलगा। आता इथे ही महिला ही या आजोबांची नात आहे। नात म्हणजे आपल्या मुलाची मुलगी, म्हणजे ही मुलगी आहे ती हा पुरुष आणि त्याचा भाऊ आहे यांची बहीण आहे। म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये बकेट बरोबर हा पुढील शब्द दिलेला आहे, तर बोनससाठी पर्यायापैकी कोणता शब्द येईल? प्रश्नामधील शब्द जर आपण एकाखाली एक लिहिले तर आपल्याला त्यांच्यातील संबंध लक्षात येईल। इथे बघा, बकेट, बकेटच्या खाली जर आपण दिलेला शब्द लिहिला तर तो याप्रमाणे AC TV BD JL DF आणि SU। म्हणजेच काय बघा, पहिलं अक्षर जे आहे B त्याच्या आधीचं आणि त्याच्या नंतरचं अक्षर, Uच्या आधीचं आणि Uच्या नंतरचं अक्षर, त्याचप्रमाणे Cच्या आधीचं आणि Cच्या नंतरचं अक्षर, म्हणजे पहिला जो शब्द दिलेला आहे त्यातील प्रत्येक अक्षराच्या आधीचं आणि नंतरचं अक्षर दिलेलं आहे। तर आपण बोनससाठी बघूया काय येतोय पर्याय। बीच्या आधीचं अक्षर ABC JKLMNOP, N साठी MN आणि O, त्याचप्रमाणे U साठी OPQRS TU आणि V आणि RST, म्हणजेच ACNP MOTVRD यासाठी पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न, रिकामी जागा भरा 2 W3 1 S9 1 Q7, रिकामी जागा 1 K आणि 1। इथे बघा, जर आपण मधली अक्षरं जर वगळली तर आपल्याला संख्या मिळतात 23 19 17, इथे रिकामी जागा आणि त्यानंतर 11। आता इंग्रजी वर्णमालेमध्ये 23वा अक्षर आहे W, 19वे अक्षर आहे S, 17वे अक्षर Q। आता Wच्या मागे आणि पुढे त्याचा नंबर लिहिलेला आहे, म्हणजे 1 आणि 9 अशा प्रकारे, त्याचप्रमाणे 1 आणि 7 हे Qच्या मागे पुढे। आता इथे उतरत्या क्रमाने आपल्याला मूळ संख्या सापडलेल्या आहेत 23 19 17, इथे अर्थातच 13 येणार आणि 13 साठी इंग्रजी वर्णमालेमध्ये M हे अक्षर आहे, तर आपण हे 1 M आणि 3 या प्रकारे लिहू शकतो। म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न, कथन क्रमांक 1, संदीपकडे 4 गाड्या आहेत। कथन क्रमांक 2, त्यापैकी 2 गाड्या लाल रंगाच्या आहेत। कथन क्रमांक 3, 4 गाड्यांपैकी एक दुचाकी आहे। वरील तिन्ही कथन सत्य असेल तर खालीलपैकी कोणते कथन सत्य आहे? अ, संदीपकडे 1 लाल रंगाची दुचाकी आहे। ब, संदीपकडे 3 चारचाकी आहेत। क, संदीपचा आवडता रंग लाल आहे। याचे पर्याय आहेत फक्त ब व क, फक्त अ, फक्त ब। अ, ब व क पैकी कोणते कथन हे सत्य कथन आहे हे निश्चित सांगता येत नाही। याचं उत्तर सोडवण्यासाठी आपण वेन डायग्रामची मदत घेऊया। तर बघूया, संदीपकडे 4 गाड्या आहेत, या संदीपकडील 4 गाड्या, आता त्यापैकी 2 गाड्या लाल रंगाच्या आहेत। आता ह्या त्यापैकी 2 गाड्या या लाल रंगाच्या आहेत। हा जो सर्कल आहे तो लाल रंगाच्या गाड्यांसाठी आहे आणि हा सर्कल आहे तो संदीपकडील गाड्यांसाठीचा आहे। त्यानंतर कथन क्रमांक 3 आहे 4 गाड्यांपैकी एक दुचाकी आहे।
आता एक जी दुचाकी आहे ती लाल रंगाची आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही, म्हणजे इथे दोन शक्यता तयार होतात की ती दुचाकी लाल रंगाची आहे आणि नाही. तर आपण त्यासाठी वेन डायग्राम काढूया. आता इथे बघू, इथे ज्या गाड्या आहेत यामधली ही जी आहे ही ती दुचाकी आहे जिचा रंग लाल नाही आहे, आणि जी दुसरी शक्यता आपण विचारात घेणार आहोत त्यामध्ये ही ती दुचाकी आहे जिचा रंग लाल आहे. ठीक आहे, ही झाली शक्यता पहिली आणि ही आपली शक्यता दुसरी. आता बघूया या कथनसाठी पहिल्या शक्यता असत्य होते, कारण की आपण ही जी दुचाकी आहे तिचा रंग लाल नाही. त्यानंतर शक्यता दुसरी जी आहे त्यामध्ये मात्र आपली जी दुचाकी आहे तिचा रंग लाल आहे, म्हणजे कथनसाठी शक्यता 2 हे मध्ये सत्य कथन आहे. आता ब जे कथन आहे त्यासाठी काय की संदीपकडे 3-4 चाकी आहेत. आता ह्या ज्या एक दुचाकी आहे त्यानंतर उरलेल्या गाड्या आहेत या नक्की 4 चाकी आहेत, 6 चाकी आहेत की 8 चाकी आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे हे कथन सत्य आहे असे म्हणू शकत नाही. आता कथन क्रमांक 3 म्हणजे क, संदीपचा आवडता रंग लाल आहे. फक्त 2 गाड्या लाल आहेत यावरून आपण असं म्हणू शकत नाही की संदीपचा आवडता रंग लाल आहे, म्हणजे हे सुद्धा कथन आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला याचं उत्तर आहे की पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अ, ब व क यापैकी कोणतेही कथन हे सत्य कथन आहे हे निश्चित सांगता येत नाही. पुढील प्रश्न 14, 28, 20, 40, 32, 64 आणि रिकामी जागा. इथे प्रश्नचिन्ह आहे, तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायापैकी कोणता अंक येईल हे आपल्याला शोधायचं आहे. इथे बघा 14 दुने 28, त्यानंतर 28 मधून जर आपण 8 वजा केले तर 20 मिळतात. त्यानंतर 20 गुणिले 2 जर केले तर 40. त्यानंतर पुढची संख्या ही पुन्हा वजा 8 करून आले, त्यानंतरची पुढची संख्या ही दुपटीने आलेली आहे. त्यामुळे आता पुढची संख्या ही वजा 8 करून येणार, म्हणजेच 64 वजा 8 बरोबर 56 हे उत्तर आहे. म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. पुढील प्रश्न कथन क्रमांक 1 कमलाला 4 अपत्य आहेत. कथन क्रमांक 2 त्यापैकी 2 अपत्यांच्या डोळ्यांचा रंग निळा आहे व 2 अपत्यांच्या डोळ्यांचा रंग घारा आहे. कथन क्रमांक 3 कमलाच्या अपत्यांपैकी 2 मुली आहेत. वरील तिन्ही कथन सत्य असेल तर खालीलपैकी कोणते कथन सत्य आहे? अ, किमान एका मुलीच्या डोळ्यांचा रंग निळा आहे. ब, कमलाच्या अपत्यांपैकी 2 मुले आहेत. क, कमलाच्या मुलांच्या डोळ्यांचा रंग घारा आहे. याचे पर्याय देखील वरील प्रश्नाप्रमाणेच आहेत. फक्त ब व क, फक्त अ, फक्त ब, अ, ब व क पैकी कोणते कथन हे सत्य कथन आहे हे निश्चित सांगता येत नाही. कथन क्रमांक 1 नुसार कमलाला 4 अपत्य आहेत. त्यानंतर कथन क्रमांक 2 मध्ये कमलाच्या 2 अपत्यांचा डोळ्यांचा रंग निळा आहे. आपण ह्या 2 अपत्यांच्या डोळ्यांचा रंग निळा आहे असं समजू आणि ह्या 2 अपत्यांच्या डोळ्याचा रंग हा घारा आहे असं समजू. पुढे कथन क्रमांक 3 आपल्याला दिलेले आहे की कमलाच्या अपत्यांपैकी 2 मुली आहेत. जर 2 मुली आहेत आणि 4 अपत्य आहेत तर उरलेली 2 अपत्य ही मुले असणार आहेत. ठीक आहे. कथन क्रमांक 2 मुळे 3 शक्यता निर्माण होतात. कथन क्रमांक 2 मध्ये दिले की 2 अपत्यांच्या डोळ्यांचा रंग निळा आहे. आता डोळ्यांचा रंग निळा असणारी दोन्ही मुले आहेत की दोन्ही मुली आहेत हे आपल्याला माहिती नाही. तर बघू, पहिली शक्यता आपण अशी समजूया की दोन्ही मुली ज्या आहेत त्यांच्या डोळ्यांचा रंग निळा आहे. जर दोन्ही मुलींच्या डोळ्यांचा रंग निळा आहे तर दोन्ही मुलांचा डोळ्याचा रंग इथं हा घारा असणार. दुसऱ्या शक्यतेमध्ये दोन्ही मुली ज्या आहेत त्यांच्या डोळ्यांचा रंग हा घारा आहे असं समजू. तर इथे मग 2 मुलांच्या डोळ्यांचा रंग हा अर्थातच निळा येणार. अजून एक शक्यता तिसरी आहे की एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या डोळ्याचा रंग निळा आहे. तसेच उरलेला जो एक मुलगा आणि एक मुलगी आहे यांच्या डोळ्यांचा रंग हा घारा आहे. आता आपण पाहूया जे आपल्याला कथन दिलेले आहेत त्यातलं कोणते कथन हे तिन्ही शक्यतांच्या बाबतीत निश्चित सत्य आहे. बघा, अकथन दिलेलं आहे की किमान एका मुलीच्या डोळ्याचा रंग निळा आहे. आता इथे 2 मुलींच्या डोळ्याचा रंग निळा आहे त्यामुळे हे कथन इथे सत्य होईल. दुसऱ्या शक्यतेच्या बाबतीत मात्र हे कथन
असत्य होईल, कारण की इथे दोन्ही मुलांचा डोळ्यांचा रंग निळा आहे, एकाही मुलीच्या डोळ्याचा रंग निळा नाही. तिसऱ्या शक्यतेच्या बाबतीत अकथन हे बरोबर होईल, कारण की इथे एका मुलीचा डोळ्याचा रंग निळा आहे. त्यानंतर कथन ब, कमलाच्या अपत्यांपैकी 2 मुले आहेत. हे विधान मात्र तिन्ही शक्यतांसाठी सत्य आहे, कारण की आपल्याला त्यांनी स्पष्ट दिलेले आहे की एकूण 4 अपत्य आहेत आणि त्यामध्ये 2 मुली आहेत. जर 4 अपत्यांमध्ये 2 मुली आहेत तर 2 मुले असणारच, म्हणून तिन्ही शक्यतांच्या बाबतीत हे कथन सत्य आहे. तिसरे कथन आहे की कमलाच्या मुलांच्या डोळ्याचा रंग घारा आहे. तिसरे कथन कमलाच्या मुलांच्या डोळ्यांचा रंग घारा आहे, म्हणजे शक्यता 1 साठी हे कथन सत्य आहे, शक्यता 2 साठी हे कथन मात्र असत्य आहे आणि शक्यता 3 साठी सुद्धा हे कथन असत्य आहे. म्हणून फक्त कथन ब हे असे कथन आहे की जे तिन्ही शक्यतांच्या बाबतीत सत्य आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब. पुढील प्रश्न, भारतीय भूगोलानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. आता याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दिलेले आहे, झारखंड. कारण की झारखंड हे एकमेव राज्य असं आहे या पर्यायांपैकी की ज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही आहे. आता बघा मित्रांनो, थोडासा इथे एक डाऊट आहे, कारण की गुजरात, झारखंड आणि पश्चिम बंगाल ही 3 राज्ये त्या 8 राज्यांपैकी आहे की ज्यामधून कर्कवृत्त जाते. फक्त महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे या पर्यायांमध्ये की ज्यामधून कर्कवृत्त जात नाही. त्यामुळे याचे उत्तर एक्झॅक्ट कोणाला जर माहिती असेल तर प्लीज मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढील प्रश्न, सकाळी 9, त्यानंतर पुढे दिलेले आहेत 90, तर सायंकाळी 6 आणि पुढे दिलेलं आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. सकाळी 9 वाजता 90, काय 9 आणि 90चं कनेक्शन? तर सकाळी जेव्हा घड्यामध्ये 9 वाजतात तेव्हा त्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. त्याचप्रमाणे संध्याकाळी 6 साठी काटे हे विरुद्ध दिशेने येतात, म्हणजेच तिथे 180चा कोन तयार होतो. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, ACE, CED, EGC तर रिकामी जागा. आता इथे आपल्याला या अक्षरांमधील संबंध ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे. ए मध्ये जर 2 अक्षर मिळवले तर तिसरं अक्षर C मिळेल, B आणि C. C नंतर 2 अक्षर जर मिळवली D आणि E मिळेल आपल्याला. त्यामुळे E मध्ये आपण 2 अक्षर मिळवू, म्हणजे E, F आणि G हे अक्षर मिळेल आपल्याला. तसंच बघा, C मध्ये जर 2 अक्षर मिळाले तर आपल्याला E मिळेल, D आणि E. E मध्ये 2 अक्षर जर मिळाली F आणि G मिळाले. G मध्ये आता आपण पुन्हा 2 अक्षर मिळवू, म्हणजे G, H आणि I मिळेल. आता E आणि D, E च्या आधीचं अक्षर म्हणजे वजा 1 केल्यानंतर येणारं अक्षर D, D च्या आधीचं अक्षर C, त्यामुळे पुढचं अक्षर हे येईल C च्या आधीचं अक्षर म्हणजेच B. म्हणून पर्याय क्रमांक 3, GIB. पुढील प्रश्न, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. आता इथे बघा, कोणत्या राज्यामधून कोणत्या राज्याची निर्मिती झालेली आहे हे दिलेले आहे. आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती झालेली आहे, बिहारमधून झारखंडची निर्मिती झालेली आहे, मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती झाली आहे. मात्र उत्तराखंडची निर्मिती ही उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन झालेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. पुढील प्रश्न, गटात न बसणारा ओळखा. 41, 43, 47, 53, 61, 71, 73, 81 यापैकी गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. आपल्याला बरोबर पाहता असं वाटेल की या सर्व संख्या 2-2च्या फरकाने वाढत जात आहेत. 41 मध्ये 2 मिळाले तर 43, 43 अधिक 4 47, 6चा फरक आहे इथे, 53 इथे 8चा फरक आहे आणि त्यानंतर इथे 10चा फरक आहे. मात्र इथे 2चा फरक आहे, इथे 12चा फरक यायला हवा होता. तरी सुद्धा इथे नीट बघा, आपल्याला असं वाटू शकेल की ह्याचं उत्तर 73 आहे, परंतु या संख्या आपण नीट जर पाहिल्या तर या सर्व संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. 41, 43, 47, 53, 73 पर्यंत या सर्व मूळ संख्या आहेत. फक्त 81 ही संख्या अशी आहे की जी मूळ संख्या नाही, तर ती वर्ग संख्या आहे. 9चा वर्ग आहे 81, म्हणून मला तर याचं उत्तर 81 असं वाटत आहे. पुढील प्रश्न, जेव्हा मी सकाळी 7 वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती, तर माझे घर कोणते मुखी आहे? सावली ही डाव्या हाताला पडलेली आहे आणि
जर सावली डाव्या हाताला पडली तर याचा अर्थ सूर्य हा आपल्या उजव्या बाजूला असणार आहे. आता घरात जेव्हा प्रवेश केला तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. सकाळी सूर्य हा नेहमी पूर्व दिशेला असतो, म्हणजेच आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा आहे. तर बघूया, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. घरात प्रवेश करताना उजव्या हाताला पूर्व दिशा होती, तर त्यावेळी आपलं तोंड हे उत्तर दिशेला असणार आणि घराचं तोंड हे मात्र आपल्या विरुद्ध दिशेला म्हणजेच दक्षिणेकडे असणार. म्हणून घर हे दक्षिणमुखी आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, यवतमाळमध्ये एका व्यक्तीचे वजन 120 किलो असेल तर त्याच व्यक्तीचे चंद्रावर वजन किती असेल? पर्याय आहेत 20 किलो, 120 किलो, 120 पाऊंड आणि 60 किलो. चंद्राचे गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 पट आहे. म्हणजेच काय, जर एखाद्या व्यक्तीचे वजन पृथ्वीवरती 6 किलो असेल तर ते चंद्रावरती 6 किलोच्या 1/6 पट म्हणजेच 6 एके 6 फक्त 1 किलो असेल. मग यवतमाळमध्ये म्हणजेच पृथ्वीवरती ज्या व्यक्तीचं वजन 120 किलो आहे त्याचे वजन चंद्रावरती 120च्या 1/6 पट म्हणजेच भाग झाला 6 दुणे 12 आणि हे 0 म्हणजे 20 किलो असेल. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, गटात न बसणारा ओळखा. बलुचिस्तान, उझबेकिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान. तर इथे बघा, बलुचिस्तान हा गटात न बसणारा आहे, कारण उझबेकिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान हे मध्य आशियामधील देश आहेत, तर बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील एक मोठा प्रांत आहे. पुढील प्रश्न, एका घड्याळात सकाळी 6:30 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काट्यात 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो? इथे किती वेळात प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, तर हा प्रश्न आहे किती वेळा तयार होतो. घड्याळाचे काटे जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध सरळ रेषेत येतात तेव्हा 180चा कोन तयार होतो. आता आपण काय करूया, सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत किती वेळा घड्याळाचे काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत कोणत्या वेळेस येतात तेही लिहून काढूया. तर सकाळी 6:30 नंतर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा घड्याळाचा काटा 180चा कोन करेल तेव्हा घड्याळात वाजलेले असतील अंदाजे 7:05 सेकंद ग्राह्य धरत नाही आहे, म्हणून मी इथे अंदाजे म्हणलेला आहे. दुसऱ्या वेळी जे पार करेल तेव्हा झालेले असलं टायमिंग 8:10. 3, 4, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 याप्रमाणे आपण सर्व टाइम लिहून घेऊया. आता 12वी वेळ ही डायरेक्ट 6:30 नंतरच येईल. आपल्याला इथे फक्त 6:30 पर्यंतच विचारलेलं आहे, त्यामुळे सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30 या वाजेपर्यंत तास काटा आणि मिनिट काटा 180च्या कोनात 11 वेळा येतील. मित्रांनो, याचं उत्तर नेमकं उत्तर शोधण्यासाठी मी घड्याळ प्रत्यक्ष खाली उतरवून त्याचे काटे फिरून पाहिलेले आहेत. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही सुद्धा याप्रमाणे पाहून चेक करू शकता. पुढील प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. इथे शब्दाच्या जागी अंक पाहिजे. 386, 187, 781 आणि 682. 386 बेरीज जर केली आपण सर्व अंकांची तर 17 येते. 187 जी जर आपण 1, 8, 7 यांची बेरीज केली तर बेरीज 16 येते. 781 ची बेरीज सुद्धा 16 येते आणि 682 ची बेरीज 16 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 386 हा गटात न बसणारा शब्द अंक आहे. पुढील प्रश्न, गटात न बसणारा ओळखा. अँड्रॉइड, लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर. तर इथे लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि प्रिंटर हे डिव्हाइस आहे, तर अँड्रॉइड ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे. पुढील प्रश्न, गटात न बसणारा ओळखा. व्हॉलीबॉल, रग्बी, थ्रोबॉल, हँडबॉल. इथे बघा, मॉडेल आन्सरमध्ये याचं उत्तर थ्रोबॉल आहे. तर नेटवर जर आपण सर्च केले तर व्हॉलीबॉल, रग्बी, थ्रोबॉल किंवा हँडबॉल यापैकी समर ऑलिम्पिक्समध्ये थ्रोबॉल हा जो प्रकार आहे तो आता बंद केलेला आहे. म्हणजे फक्त तिथे व्हॉलीबॉल, रग्बी आणि हँडबॉल हे खेळ खेळले जातात, म्हणून याचं उत्तर थ्रोबॉल असणार. पुढील प्रश्न, गटात न बसणारा ओळखा. घुबड, गिधाड, गरुड आणि वटवाघूळ. घुबड, गिधाड आणि गरुड हे तिन्ही जे ते पक्षी आहेत, मात्र वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे वटवाघूळ. पुढील प्रश्न, एक्स आठवडा एक्स दिवसामध्ये किती दिवस असतील? एक्स म्हणजे नक्की किती, तर आपण 1, 2 यापैकी काही किंमत जरी टाकली तरी आपल्याला उत्तर मिळेल. सध्या आपण एक्स बरोबर 1 समजूया.
जर एक्स आठवडा म्हणजे एक आठवडा दिवस असतात 7 अधिक एक्स दिवस म्हणजे एक दिवस, म्हणून 7 अधिक 1 बरोबर 8 दिवस होतील. हे काय तर एक्स आठवडा अधिक एक्स दिवस. आता पर्यायामध्ये आपण एक्सची किंमत टाकून बघूया. पर्याय हा 7x² आहे मित्रांनो. 7 एक्सची व्हॅल्यू आहे 1, 1चा वर्ग बरोबर 7 कंसात 1 बरोबर 7, म्हणजे पर्याय क्रमांक चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण एक्सची जी आपण एक किंमत समजलेली आहे ती टाकून बघूया. 1 बरोबर 8 एके 8, म्हणजे आपला एक्स आठवडा आणि एक्स दिवस 8 दिवस आले होते आणि पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा 8च येत आहे, म्हणून एक्स आठवडा अधिक एक्स दिवस बरोबर 8x होय. पुढील प्रश्न, एप्रिल 2001ला कोणकोणत्या तारखेला बुधवार होता? आता हा प्रश्न आत्ता आपण 2020 मध्ये जर वाचला तर काही मुलं गडबडून जातील. त्यांना वाटेल अचानक एप्रिल 2001 मधलाच प्रश्न का विचारलेला आहे. तर मित्रांनो, हा पेपर जो आहे हा 2018ला एप्रिल महिन्यामध्ये झाला होता. त्यामुळे त्या महिन्यामध्ये एप्रिलमधील कोणत्या दिवशी कोणता वार होता हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असणार आहे. त्या अनुषंगानेच हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर बघा, 1 एप्रिल 2018ला त्यावेळी रविवार होता. 2001 एप्रिलची त्यांनी बुधवारची तारीख विचारलेली आहे. तर आपल्याला 17 वर्ष मागे जावं लागेल. तर एक गोष्ट बघा, इथे ज्यावेळी आपण साधारण वर्ष असतं 365 दिवसाचं, तेव्हा जर आपण मागे गेलो तर आजचा वारा एका दिवसाने मागे जातो. म्हणजेच 1 एप्रिल 2018ला रविवार असेल तर 1 एप्रिल 2017ला शनिवार असणार आहे. त्याचप्रमाणे 2016ला शुक्रवार असणार आहे. आणि ज्यावेळी लीप वर्ष असतं म्हणजे 366 दिवस असतात तेव्हा आपल्याला अजून एक दिवस मागे जावं लागेल. म्हणजेच 1 एप्रिल 2015ला बुधवार असणार आहे, गुरुवार नाही. तर बघा, इथे आपल्याला टोटल 17 वर्ष मागे जायचं आहे. कसे? 2001 आणि 2018 आपल्याला 17 वर्ष मागे जायचं आहे, म्हणजेच 17 दिवस मागे. आणि ह्या 17 वर्षामध्ये 2016, 2012, 2008 आणि 2004 असे एकूण 4 लीप वर्ष येतात. म्हणून या 4 लीप वर्षाचे अजून 4 दिवस, म्हणजे 17 अधिक 4 बरोबर 21 दिवस आपल्याला मागे जायचे आहे. तर 21 दिवस म्हणजेच किती आठवडे येतात? तर 21 × 7 जर केले 7 दिवसात एक आठवडा, म्हणून 3 आठवडे आणि 0 दिवस, म्हणजे आपल्याला 0 दिवस मागे जायचे आहे. 1 एप्रिल 2018ला जर रविवार असेल तर 1 एप्रिल 2001ला सुद्धा 1 तारखेला रविवारच असणार आहे. आता बघा, 1 एप्रिलला जर रविवार आहे तर रविवारनंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार, म्हणजे 3 दिवसानंतर बुधवार येतो. म्हणून 1 तारखेनंतर 2, 3 आणि 4, म्हणजेच 4 तारखेला बुधवार येईल. आता 4 तारखेला जर बुधवार असेल तर त्यानंतर 7 दिवसाच्या अंतराने, म्हणजे 4, 11, 18 आणि 25 ह्या 4 तारखांना 2001 एप्रिलमध्ये बुधवार होता, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, आज शनिवार आहे तर आजपासून 61 दिवसांनी कोणता वार असेल? आता बघा, आज वार आहे शनिवार. 61 दिवसांनी म्हणजे 61ला जर आपण 7 दिवसांनी भागलो, 7 दिवसाचा आठवडा असतो म्हणून आपण 7 ने भागतोय, म्हणजे 7 ते 8 56, म्हणजे 8 आठवडे पूर्ण आणि उरलेले 5 दिवस. आता आपल्याला ह्या आठवड्याचा विचार करायचा नाही, कारण की 8 आठवड्यानंतर सुद्धा शनिवारच येईल आणि तिथून पुढे 5 दिवस म्हणजे आजच्या दिवसामध्ये 5 दिवस ॲड केले, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार येईल, म्हणजे 5 दिवसानं गुरुवारच येईल. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 2 फासे एकाच वेळी टाकल्यास त्यावर येणाऱ्या संख्येचा गुणाकार समसंख्या येण्याची शक्यता किती असेल? जर 2 फासे एकाच वेळी टाकले तर त्यावेळी येणारे अंक हे समान असू शकतात किंवा वेगवेगळे असू शकतात. तर अशा शक्यता आपण पाहूया की किती आहेत. तर अशा एकूण 36 शक्यता आहेत. म्हणजे बघा, दरवेळी एका फाशावरती 1 पडत गेला आणि दुसऱ्या फाशावरती वेगवेगळे अंक पडत गेला. दरवेळी एका फाशावरती 2 पडत गेले आणि दुसऱ्या फाशावरती वेगवेगळे अंक पडत गेले.
अशा एकूण आपल्याला 6 गुणिले 6 म्हणजेच 36 शक्यता आहेत। आता आपल्याला यापैकी अशा शक्यता शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार हा समसंख्या आहे। आता बघा 1 आणि 1 चा गुणाकार विषम संख्या आहे, 1 येईल। 1 आणि 2 चा गुणाकार समसंख्या आहे, म्हणजे ही एक शक्यता झाली। त्याचप्रमाणे 1 आणि 4 चा, 1 आणि 6 चा यांचा गुणाकार समसंख्या आहे। 2 साठी सर्वच शक्यता येतील, कारण की 2 1 2, 2 2 4 म्हणजे हे सर्व शक्यता येतील। 3 चा बघा 3 आणि 2, 3 आणि 4, 3 6, 4 चा सर्व शक्यता येतील। 5 चा 5 दुने 10, 5 चौक 20 आणि 5 6 30 समसंख्या येतो गुणाकार। आणि 6 च्या बाबतीत सर्व शक्यता येतील, म्हणजे गुणाकार समसंख्या येणाऱ्या शक्यता किती आहेत तर 1 2 3, 3 आणि 6 9, 9 10 11 12, 12 आणि 6 18, 19 20 21, 21 आणि 6 27। तर आपल्याला 36 पैकी 27 शक्यता मिळतात, म्हणजेच भाग जर लावला तर 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36। म्हणून 2 फासे एकाच वेळी टाकल्यास त्यावर येणाऱ्या संख्यांचा गुणाकार हा समसंख्या येण्याची शक्यता 3/4 एवढी असेल। पुढील प्रश्न, 9 उभ्या व 9 आडव्या रेषा असणाऱ्या एका प्रमाणित बुद्धिबळ पटावर एकूण किती आयत तयार करता येतील? आपण जर 9 उभ्या आणि 9 आडव्या रेषा मारल्या तर ह्यामुळे 8x8 चा बुद्धिबळाचा एक पट तयार होतो। आपल्याला या 8x8 बुद्धिबळ पटावर एकूण तयार होणारे आयतांची संख्या शोधायची आहे। तर आपण जर यांना नंबर दिले 1 2 3 4 5 6 7 8 आणि उभे 2 3 4 5 6 7 8 यांची जर आडवी बेरीज केली आणि याची उभी बेरीज केली आणि त्या बेरजेंचा गुणाकार जर केला तर आपल्याला तयार होणाऱ्या आयतांची संख्या मिळेल। तर बघूया, 8 पासून 1 पर्यंत आपल्याला बेरीज करायची असेल तर आपल्याला सूत्र वापरावं लागेल n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2। येथे n बरोबर 8 आहे, म्हणजेच 8 अधिक 1 गुणिले छेद 2 बेच चौक 8 आणि 4 गुणिले 9 बरोबर 36। तर आता बघा, आडवी बेरीज आहे 36, उभी बेरीज आहे 36, म्हणून ह्यांचा गुणाकार 36 गुणिले 36 बरोबर 1296। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर। पुढील प्रश्न, 2 फासे एकाच वेळी टाकल्यास त्यावरील मिळालेल्या संख्यांची बेरीज ही मूळ संख्या येण्याची शक्यता किती असेल? मगाशीच आपण बघितलं आहे, जेव्हा 2 फासे आपण एकाच वेळेस टाकतो त्यावेळी आपल्याला एकूण 36 शक्यता मिळतात। तर त्या शक्यता पुढील प्रमाणे। आता आपल्याला इथे पाहायचं आहे की यातील कोणकोणत्या शक्यतांची बेरीज ही मूळ संख्या आहे। 1 अधिक 1 बरोबर 2 होतात, म्हणजे याची बेरीज मूळ संख्या आहे, त्यामुळे ही एक शक्यता आहे। त्यानंतर 1 अधिक 2 बरोबर 3 होतात, म्हणजे ही आहे। त्याचप्रमाणे ही एक शक्यता आहे, ही शक्यता आहे। आता पुढील सर्व शक्यता आपण अंडरलाइन करूया। 2 1 2 3 2 5 3 2 3 4 आणि 4 1 4 3 5 1 5 6 6 1 आणि 6 5। 2 फासे टाकल्यानंतर त्यावर मिळालेल्या संख्यांची बेरीज ही मूळ संख्या येण्याची शक्यता एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 आहेत, म्हणजे एकूण 36 शक्यतापैकी अशा शक्यता 15 आहेत। याचा जर भाग लावला तर 3 5 15 आणि 12 त्रिक 36, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5/12। गटात न बसणारा शब्द बघा, अँड, ॲज, इन, इफ, इज, अन आणि यूएस। तर मित्रांनो, या पेपरमधील गणित व बुद्धिमत्तावरील प्रश्नानंतर पुढील व्हिडिओ हा मराठीवरील प्रश्नांवर असेल। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व येणाऱ्या पुढील व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।